स्वयंपाकघरातील मसाले आरोग्याचे रखवाले. आपण नेहमीच स्वयंपाक करत असतो, जेवण करत असतो आणि घरच्या सगळ्या मंडळींना असं छानसं सुग्रात चविष्ट जेवण आपण वाढत असतो. पण ह्या जेवणाबरोबर किंवा या स्वयंपाकाबरोबर आपण योग्य ती काळजी घेतो का? प्रयत्न असावा की उत्तम चवीचं भोजन व्हावं, पण त्याच पद्धतीनं हाही प्रयत्न असणं गरजेचं आहे की ते आरोग्यदायी कसे होईल. स्वयंपाक करताना आपण विविध मसाले, गरम मसाल्यातले प्रकार हे सगळे वापरत असतो. परंतु हे वापरताना कशाचे काय उपयोग आहे हे जर आपण थोडंसं जाणून घेतलं तर स्वयंपाक करताना आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल. तर स्वयंपाकघरातील मसाले आरोग्याचे रखवाले याबाबत आपण थोडीशी माहिती घेऊया. आयुर्वेदास आयुष्याचे शास्त्र म्हटले आहे व आरोग्य पूर्ण दीर्घकाळ आयुष्य जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. रोजचे अन्न हे अन्न स्वादिष्ट रुचकर बनविण्याकरता अत्यावश्यक आहे ते मसाल्यांचे पदार्थ. परंतु आयुर्वेदाने मसाल्यांच्या पदार्थास फक्त अन्नास रुची देणे हेच कार्य दिले नसून जे अन्न खातो ते पचण्याची शक्ती, भूक वाढविण्याची सामर्थ्यही दिले आहे. कारण मनुष्यास बहुतांश जे व्याधी होतात ते एकतर अग्निमाद्य किंवा भूक न लागणे अथवा दुसरे आहार बनविण्याचे व खाण्याचे नियम न पाळण्यामुळे होतात. म्हणजेच आपल्याला जे अनेकविध रोग होतात ते अति खाणे, उपाशी राहणे, अवेळी खाणे, अति खारट, आंबट, गोड, तिखट खाणे यामधून होतात व या रोगांवर औषध देखील या अन्नापासून तयार होते. त्या स्वयंपाकघरात अन्न सुरुची पूर्ण बनविण्याच्या मसाल्यांमध्येच आहे. म्हणून साध्या सर्दी पडशांसाठी कन्सल्टंटकडे तासनतास रांगेत उभं राहण्यापेक्षा, खूप फी मोजण्यापेक्षा जुने ते सोने या उक्तीप्रमाणे प्रत्येक गृहिणीला पुन्हा आजीबाईंचा बटवा उघडणे आवश्यक आहे. कारण म्हटलेच आहे ना, जिच्या हाती स्वयंपाकघराची दोरी ती कुटुंबाचे आरोग्य उद्धारी. म्हणूनच सर्व सुगृहिणींसाठी स्वयंपाकघरातील मसाल्यांच्या पदार्थांचे आयुर्वेदाने सांगितलेले सोपे घरगुती औषधी उपयोग असणारा हा आजीबाईंचा नव्हे तर सुगृहिणींचा बटवा घेऊन येत आहोत आम्ही. तर आज पहिला जो पदार्थ आहे तो आहे मोहरी. त्याचं संस्कृत नाव आहे राजिका, हिंदीमध्ये सरसो म्हणतात, इंग्रजीमध्ये ब्लॅक मस्टर्ड म्हणतात. कुल राजिका कुल स्वरूप आहे 1 ते 2 मीटर, वाढणारे एकवर्षीय क्षुप. उत्पत्ती स्थान आहे सर्व भारतभर, विशेषतः पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र. उपयुक्ता गंध, बी आणि तेल. लागवड आहे बियांपासून थंड हवामानात. गुण भूक वाढविणारे, उष्ण, तिखट, अन्नाची चव वाढविणारे आणि वेदना शामक. उपयोग काय आहेत हे बघूया आता. खोकल्याच्या मुख्य औषधाबरोबर मोहरीचे तेल छातीवर चोळणे हे कफ बाहेर पडण्यास उपयुक्त ठरते. 2. मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने कोंडा कमी होतो व त्वचा चमकदार होते. 3. मोहरीच्या पानाची भाजी व तेल जुनाट मलावरोध उपयुक्त आहे. तर मग आज इथेच थांबूया. थोड्याशा माहितीने पुन्हा एकदा नवीन माहितीसह भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.